स्टार्ट. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 148, 324, 452 सह कलम 149 नुसार सदरचा गुन्हा सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षाने 4 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली व उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यासाठी न्यायालयामार्फत वारंवार समन्स वॉरंट काढण्यात आले. मात्र ते साक्षीदार न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर राहिले नाही. त्यामुळे सरकारी पक्षाने निशाणी क्रमांक 50 कडे त्यांचा पुरावा बंद करत असल्याची पुरसीस दिली. त्यानंतर आरोपींचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 नुसार बयान नोंदविण्यात आले. परिच्छेद. आरोपींविरुद्ध लावलेले गुन्हे सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने हे साबित करणे गरजेचे आहे की दिनांक 23/4/2023 रोजी सकाळी फिर्यादी तिच्या मुलांसह, पतीसह व तिच्या आईवडिलांसह सकाळी 6 वाजता तिच्या घरी असताना तिथे आरोपी क्रमांक 1 ते 5 तिच्या घरी आले व आरोपी क्रमांक 1 व 2 ने फिर्यादीच्या पाठीवर इंधनातील काठीने मारहाण केली. फिर्यादीचे पती भांडण सोडविण्यासाठी गेली असता आरोपी क्रमांक 3 ने तिची गच्ची पकडली व आरोपी क्रमांक 4 व 5 ने तिला व तिच्या पतीला तसेच तिच्या आईवडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून शेतामध्ये आल्यास पाहून घेता येईल अशी धमकी दिली. आरोपींवर लावलेले गुन्हे सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षाद्वारे घेण्यात आलेल्या पुराव्याचे विवेचन करू. परिच्छेद. सरकारी पक्षाने निशाणी क्रमांक 39 कडे फिर्यादी मिनल ठाकरेंची साक्ष नोंदविलेली आहे. तिने तिच्या पुराव्यात कथन केले आहे की दिनांक 5/3/2023 रोजी सकाळी 6 वाजता आरोपी क्रमांक 1 ने तिच्या घरामध्ये येऊन तिला शेतीबाबत नोटीस का दिली या कारणावरून शिवीगाळ केली. आरोपींनी तिला व तिच्या पतीला काठी व दगडाने मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक 1 ने तिच्या आईला मारहाण केली. मारहाणीमध्ये फिर्यादीच्या डोक्याला आणि डाव्या हाताच्या करंगडीला टोंगड्याला मार लागला. त्यामुळे फिर्यादीने आरोपींविरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. परिच्छेद. उलट तपासामध्ये तिने मान्य केले आहे की ती व तिचे सासू-सासरे वेगवेगळे राहतात. तिने पुढे हे मान्य केले आहे की सन 2016 मध्ये तिच्या सासऱ्याला बक्षीसपत्राने त्याची स्वकष्टार्जित मिळकत आरोपी क्रमांक 1 च्या नावे करून दिली. त्या बक्षीसपत्रासंदर्भात माहिती झाल्यावर त्यांचे संबंध बिघडल्याचे तिने उलट तपासात मान्य केले आहे. त्या शेतीसंदर्भात त्यांनी आरोपींविरुद्ध कोर्टात केस दाखल केल्याचे देखील तिने उलट तपासात मान्य केले आहे. उलट तपासामध्ये तिने हे मान्य केले आहे की तिच्या विरुद्ध तसेच तिच्या आईवडिलांविरुद्ध नियमित फौजदारी खटला 78/2023 न्यायप्रविष्ट आहे. तसेच आरोपी क्रमांक 2 ने केलेल्या तक्रारीवरून नियमित फौजदारी खटला 70/2023 तिच्या विरुद्ध व तिच्या पतीविरुद्ध न्यायालयात प्रलंबित आहेत. परिच्छेद. सरकारी पक्षाने निशाणी क्रमांक 43 कडे घटनास्थळ व जप्ती पंचनाम्यावरील पंच रवींद्र पोटजावडे याची साक्ष नोंदविली आहे. मात्र या साक्षीदाराने त्याच्या पुराव्यात
कथन केले आहे की त्याने घटनास्थळ व जप्ती पंचनाम्यावर केवळ पोलिसांच्या सांगण्यावरून सही केली आहे. तो पंचनाम्यासाठी कुठेही गेलेला नव्हता. या साक्षीदाराने सरकारी पक्षाला सहकार्य न केल्याने सरकारी वकिलांनी त्याला उलट तपासणीच्या स्वरूपातील प्रश्न विचारले. मात्र त्यातूनही सरकारी पक्षाच्या दृष्टीने आवश्यक अशी कोणतीही बाब पटलावर आली नाही. परिच्छेद. सरकारी पक्षाने निशाणी क्रमांक 47 कडे फिर्यादीची आई प्रेमा दंढारेची साक्ष नोंदविली आहे. तिने त्याच्या पुराव्यात कथन केले आहे की घटनेदिवशी ती फिर्यादीकडे 4 दिवस राहण्यासाठी तिच्या पतीसोबत गेली होती. घटनेदिवशी सकाळी 6 वाजता त्यांना कल्ला ऐकू आल्याने त्यांनी उठून पाहिले असता सर्व आरोपी फिर्यादी व तिच्या पतीला मारहाण करीत होते. त्यामुळे फिर्यादीने आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. उलट तपासामध्ये तिने हे मान्य केले आहे की घटनेपूर्वीपासूनच फिर्यादी व आरोपींचे संबंध चांगले नव्हते. तिने उलट तपासामध्ये पुढे मान्य केले आहे की आरोपी क्रमांक 1च्या नावे फिर्यादीच्या सासऱ्याने बक्षीसपत्राने त्यांची मिळकत करून दिल्यामुळे फिर्यादी व आरोपींमध्ये जुना वाद होता. शेतीच्या कारणांवरून वाद झाल्याबाबत आरोपींनी तिच्यावर, तिच्या पतीवर तसेच फिर्यादीवर केस केल्याची बाब तिने उलट तपासामध्ये मान्य केली आहे. परिच्छेद. सरकारी पक्षाने निशाणी क्रमांक 49 कडे फिर्यादीचे वडील बाबाराव दंढारे यांची साक्ष नोंदविलेली आहे. त्याने त्याच्या पुराव्यात कथन केले आहे की घटनेवेळी ते फिर्यादीकडे 4 दिवस राहण्यासाठी गेले होते. घटनेदिवशी आरोपी क्रमांक 1ने फिर्यादी व तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ केली. त्यांचे भांडण त्यांनी सोडविले. उलट तपासामध्ये त्यांनी हे मान्य केले आहे की घटना घडली तेव्हा घटनास्थळी 4 ते 5 लोक जमा झाले होते. तसेच आरोपीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले फौजदारी प्रकरण 78/2023 न्यायालयात प्रलंबित असल्याचे उलट तपासात त्यांनी मान्य केले. स्टॉप.